हाय मित्रांनो, कसे मजेत ना? आज आम्ही चालू आहे आमच्या गावाच्या शेजारीच एक डोंगर आहे, तर त्याला म्हणतात नवरा नवरीचा डोंगर. तर चला जाऊया. मित्रांनो बघू शकता तुम्ही, इथे आपण कधी पण ट्रेकिंगला जाताना काळजीपूर्वक जायचं. आज लाईट नाही इथे, विचारलं आम्ही गावच्या लोकांना, तर इथं लाईट नाही, सो त्यामुळे धोका नाही आम्हाला, पण तुम्ही काळजीपूर्वक जात जा. मित्रांनो आता आम्ही एक मित्र इथे आता सोबत येतोय, तर त्याच्यासोबत चाललोय. सो चला जाऊया पुढे. मित्रांनो आता आपण ह्या डोंगरापासनं असं जाऊन इथने आणि ह्या इथे एक तिथे कडा दिसते, तिथून आपण वर चढणार आहे आणि डोंगराच्या त्या साईडने जाऊन वरती जाऊन आपण तिकडचा व्ह्यू बघणार आहे. सो लेट्स गो, चला. बघू शकता आमच्या गाईडच्या मागे लागलो आणि आम्ही कुठून कुठून चाललोय आता. माय गॉड, ये हमारी आता लागलोय थोडं सपाटीला. डोंगर इथे मागे बघू शकता मित्रांनो, याला म्हणतात सोल्या डोंगर. सो आपण चाललोय तिकडच्या डोंगरावरती. मला मगाशी दाखवला त्या प्रकारे. मित्रांनो बघू शकता तुम्ही किती दाट जंगल आहे इथे, आणि आपण या जंगलातून या इकडने तसं तिकडच्या डोंगरावर जाणार आहे. मित्रांनो मागच्या वेळेस आलो होतो आम्ही, जेव्हा 1-2 वर्षापूर्वी आलो होतो, तर तेव्हा आम्हाला वाघाचं दर्शन झालं होतं. सो ह्यावेळेस पण बघूया, जर कदाचित दिसला तर मला मी दाखवण्याचा प्रयत्न करेल. मित्रांनो 2 वर्षापूर्वी आलो होतो तेव्हाचा हा व्हिडिओ आहे. मित्रांनो इथे एक मंदिर आहे, बघू शकता. इथे देवीचं मंदिर आहे. हे बघा मित्रांनो. चला मित्रांनो दर्शन घेऊ. देख सकते हो माता जी का मंदिर है. जय माता दी. मागच्या वेळेस पण आपण असं वाटतं इथंच डबे खाऊन घ्यावा. अजून निम्मा सफर झाला नाही आमचा, अजून खूप पुढे जायचे. किती दूरवरून आलोय बघा ना, इतक्या दूरवरून आलोय आपण. बघा मित्रांनो किती उंच चढ आहे. या चढाने जायचंय आपल्याला. इकडनं जाऊन या डोंगरावरती चढायचे. मित्रांनो बघू शकता किती अडचण आहे. जरा सांभाळून चालत जा मित्रांनो, खाली बघून काठी वगैरे बघून हळूहळू. सावकाश चालत जा मित्रांनो. दगडांवरती असं शैवाल आलेलं असतं, सो पावसाळ्यात एकदम हळुवारपणे चालत जा. बघू शकता आमचा एक मित्र चुकलाय मित्रांनो, तो कारण गेला होता, पण रस्ता इकडनं असल्यामुळे आम्ही शॉर्टकट मारला. 2 वर्षांपूर्वी आलो होतो मित्रांनो आम्ही. सो आता हिल मारायची वेळ. आम्ही मागच्या वेळेस आलो होतो तेव्हा इथे जोरात हिल मारली होती मित्रांनो. खूप उंच असा हा चढ आहे. या चढाने जायला खूप मेहनत लागती. पाय तर आताच थकले, असं वाटतं डबा आताच खाऊन घेऊ, इतकं दमलंय. आणि त्यात बॅगेचं वजन. काय वाटतं ईश्वर, कसं वाटतंय? हिल मारली, कसं वाटलं? पाय जाम झाले, इथेच जाम झाले.
शूज टाईट करून घे मित्र. मित्रांनो परत हा चढ चढायचा आहे, परत जायचंय. चढ. असा चढवतो तू वरती ये मग. हा काठी दे ना त्याच्याकडे, काठी दे. ईश्वर धर हा ट्रायपॉड. ओ माय गॉड किती उंच चढायचंय. मित्रांनो इथून आमचा प्रवास, खरा प्रवास सुरू होणार आहे, जंगलाचा प्रवास. मित्रांनो वरती जाण्याच्या अगोदर आम्ही इथे थोडासा आराम करतोय आणि मग चढूया वरती डोंगराकडे, कारण इथून जंगल सुरू होतंय आणि गरम तर इतकं होतंय की काय सांगू. आता बघू शकता पण खरं जंगल चालू होतंय मित्रांनो. जाऊया आत प्रवास करत. अडचण पण खूप आहे मित्रांनो. मित्रांनो मागच्या वेळेस आलो होतो तेव्हा वाघ इकडेच बघितलं होतं आम्ही. तर आता सावकाश चाललोय आम्ही, काठ्या वगैरे ठेवल्या. आपल्याला इकडे जायचंय मित्रांनो, ह्या कडेमध्ये. बघू शकता मित्रांनो आपण आता डोंगराच्या जवळ आले. आता बघूया पुढे जाऊन. इथून खाली जंगल आहे, ते जंगलातून आपल्याला वरती चढायचं आणि त्या कड्यापर्यंत जायचं आपल्याला. इतक्या दाट जंगलातून आपल्याला जायचंय. खूप सावकाश चालावं लागतं काठी वगैरे बघून. हळूहळू चालायला लागतंय मित्रांनो. बघू शकता खाली दिसत पण नाही पायांना, आणि इकडे खूप उतार आहे. बघू शकता इथून जर पाय सरकला तर सीधा खाली. खूप स्लोली चालावं लागतंय मित्रांनो. इथून येता येता बघितलं आम्ही, हे बघा मित्रांनो झाडावर असे नाखुनाचे असे दिसू शकतात. नक्कीच वाघानेच केलेले असणार इतक्या घनदाट जंगलामध्ये. मित्रांनो पुढे दिसत असलेला हा सुळक्यासारखा बाहेर आलेला कातळकडा फोडून बनवण्यात आलेला नवरा नवरी किल्ल्याचा वैशिष्ट्यपूर्ण मार्ग आहे. इतके भव्य कातळ फोडणे सोपे नाही. नवरा नवरीच्या डोंगरावर गेल्यानंतर आपले ऊर आपण अशा पूर्वजांच्या वंशातले आहोत या विचाराने भरून येते. विशाल अशा डोंगरांना ही नावे कोणी दिली? कोणत्या राजवटीत येथे राजकीय हालचाली झाल्या असतील? कुठल्या राजाच्या किंवा सरदाराच्या आदेशाने कातळकडा फोडून भव्य अशी गडवाट तयार केली असेल असे प्रश्न पडतात आपल्याला. वाटेच्या मधोमध एक भला मोठा दगड शिळावरच्या बाजूने येऊन खाचेत अडकून राहिला आहे. उजव्या हाताला वाटेच्या मधोमध मूर्तीच्या रूपात एका दगडी कोनाड्यात दगडाचाच देव पुजतात. महाराष्ट्रात कातळ कोरून भव्य आकाराची मंदिरे, लेण्या, प्रवेशद्वार, दीपमाळा अशा अनेक प्रकारच्या अमूर्त घडण आपल्याला बघायला मिळतात. त्यापैकीच नवरा नवरीच्या डोंगराचा प्रवेश मार्ग त्या लौकिकाला साजेसा आकर्षक आहे. मित्रांनो आता चढून आलेले आपण. आपला एक मित्र येतोय मागून. मित्रांनो माकडे बघू शकता तुम्ही कसे बघताय ते आमच्याकडे, जसे काय आम्ही वेगळे प्राणीच आलेलो आहे. बंदर है भाई साहब, ये दोस्त है भाई लोग. देखो या डोंगरावर येण्यासाठी तुम्ही दोन मार्गे येऊ शकतात. एक त्र्यंबकेश्वर पासून 15 किलोमीटर अंतरावर शेवगडांग येथून एक सिमेंट रोड अगदी डोंगराच्या 1 किलोमीटर अंतरावर जाऊन पोहोचतो. तेथून तुम्ही प्रवास सुरू करू शकतात.
आणि दुसरा मार्ग, जर तुम्ही वाडीवरे मार्गे आलात तर तुम्ही कुशेगाव या गावातून पाऊण तासात डोंगरावर येऊ शकतात. ओ ये क्या राइस दिए, ये क्या है पपड़ और ये आम का अचार. वाव शेव भाजी, उसल बोलते. चलो खाना खाओ गाइस. और क्या अबे तेरी घर. मित्रांनो बघू शकता इतकं ऊन आहे, उन्हामध्ये जेवायला बसलोय तर आमचा मित्र पाण्याच्या बॉटल घेऊन तिकडे एक थोडंसं बारीक तळ आहे त्याच्यात पाण्याच्या बॉटल ठेवून आलाय. बघा मित्रांनो पाऊस आलाय आता, खूप वेदर चेंज झाले, खूप हवा सुटते आता. इकडे बघू शकता बाष्प दुःख आले. काय सपाटी आहे मित्रांनो वरती डोंगरावर. मित्रांनो डोंगरावर गेल्यावर रील बनवताना काही ॲक्टिव्हिटी करताना काळजी घेत जा, कारण आमच्यासोबत जो प्रसंग घडला तुम्ही पुढे बघा. मित्रांनो बघू शकता एक घोणसचं पिल्लू सापडलेलं आहे इथे डोंगरावरती. त्याच्यामुळे मित्रांनो कधी पण जपून चालायचं, बघायचं. मित्रांनो पाऊस आलाय बघू शकता, पावसामध्ये मजाच वेगळी एक. बघा मित्रांनो तो पोच देत होता, त्याला वाटलं मी त्याचा व्हिडिओ काढू, पोपट झाला त्याचा. ईश्वर वाव काय पाऊस, काय नजारा आहे, काय रियली माय गॉड. दोस्तों घर से निकलो और एंजॉय करो. नो बजट ट्रिप, नो बजट ट्रिप. दोस्तों बाहर जाने के लिए पैसा लगता है, खर्चा लगता है, तो अपने गांव के ये प्लेस है तो लो बजट ट्रिप है, इसका नेम है नो बजट ट्रिप. मित्रांनो त्र्यंबकेश्वर तालुक्यातील प्रसिद्ध असा हरिहर किल्ला तुम्हाला त्या धुक्यामध्ये दिसत असेल तर तुम्ही एक तो ट्रेकिंगला पण येऊ शकता तिथे. आणि आपल्या इकडे जो मागे दिसतोय तो आहे ब्रह्मगिरी पर्वत, त्र्यंबकेश्वर तालुक्यातील. त्र्यंबकेश्वर हे आपल्या महाराष्ट्रातील 5 ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग आहे जे सर्वश्रेष्ठ मानलं जातं. आणि इकडे जे बघू शकता आपण इकडे अंजनेरी पर्वत आहे. सो आपण नेक्स्ट ब्लॉगला अंजनेरी पर्वतावर पण जाऊ आणि हरिहरगडला पण जाऊ. सो आणि इकडे जो दिसतोय डोंगर तो आपला त्याला म्हणतात नवरा नवरीचा डोंगर. तर तुम्हाला मी व्हिडिओमध्ये टाकून देईल कसा आहे त्याचा साईडने व्ह्यू. ईश्वर कसं वाटतंय मग? एकदम मस्त. पाय काय म्हणते, पायांची हालत काय म्हणते? पाय म्हणते चलो किधर घर चलो. घर चल आता घरी जाऊया. संडे हो यार मंडे, रोज जाओ डोंगर पे. बघा मित्रांनो जुन्या काळातील लोकांनी डोंगरामध्ये असे पाणी साचण्यासाठी असे डोंगर कोरीव काम करून इथे हौद टाईप तयार केलेला आहे. बघू शकता पाणी, असं पाणी साचलेलं असतं आणि असे कोरीव काम केलेलं आहे. तर बघा ट्रेकिंग झाल्यानंतर घरी जाताना आता थोडं पायामध्ये चमक उठली इथे. चला मित्रांनो आता एक मित्र चाललाय घरी, तो इथून त्याचं घर वरती आहे. आम्ही दोघं चाललोय आता सोबत. आलंय जवळ घर, म्हणजे 150 मीटर. मित्राच्या पायाला थोडीशी दुखापत झाली तरी तो पळतोय. थोडी हसी मजाक चालू राहते. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कळवा, आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.